Hi friends, I am VB Kate. Welcome to my channel. Subscribe my channel and you watch this video carefully and share this video to all your friends. Today we are going to learn new text World Heritage. Unit number 2, text number 6, World Heritage. World Heritage means वारशांचे विश्व किंवा जागतिक वारसा. हेरिटेज म्हणजे वारसा. पे अटेन्शन हियर. अ वर्ल्ड हेरिटेज साइट इज अ साइट डिटरमाइन्ड बाय द युनायटेड नॅशनल एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन युनेस्को टू हॅव अ सिग्निफिकंट cultural or natural importance to humanity. As such, the sites are protected and maintained by the International World Heritage Program, which is administered by the UNESCO World Heritage Committee. Because World Heritage sites are places that are significant culturally and naturally. They vary in type and include forest, lakes, monuments, buildings and cities. जागतिक वारसास्थळ वर्ल्ड हेरिटेज साईट हे मानवजातीच्या दृष्टीने सांस्कृतिक किंवा नैसर्गिक विशेष महत्त्व असणारे युनेस्को युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन युनेस्को द्वारा निर्धारित केलेले एक स्थळ असते. त्यामुळे अशी स्थळे संरक्षित केलेली असतात आणि आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा कार्यक्रमाअंतर्गत इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीतर्फे वर्ल्ड हेरिटेज कमिटी त्यांची देखरेख केली जाते. सांस्कृतिक व नैसर्गिक दृष्टिकोनातून लक्षणीय असणाऱ्या ठिकाणांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश होत असल्याकारणाने त्यांच्या प्रकारात विविधता आढळून येते. म्हणून यात अरण्य, सरोवरे, स्मारके, इमारती आणि शहरांचाही समावेश होतो. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरिया. For example, Mount Hengshan in China is a site with a significance and to human culture because it played a role in a historical Chinese art and literature. The mountain is also significant because of its physical landscape कॅरेक्टरिस्टिक्स. जागतिक वारसा स्थळामध्ये सांस्कृतिक व नैसर्गिक अशा दोन्ही गोष्टींचा संयोग झालेला असू शकतो. उदाहरणार्थ चीनमधील माउंट हंगशन हे ठिकाण सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे कारण ऐतिहासिक काळात चीनी कला आणि साहित्यामध्ये त्याची उल्लेखनीय भूमिका होती आणि भौगोलिक स्थला सौंदर्याच्या दृष्टीनेही हा पर्वत वैशिष्ट्यपूर्ण आहे. हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणजे जागतिक वारसा स्थळांचा इतिहास. ऑल्दो द आयडिया ऑफ प्रोटेक्टिंग कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साइट्स अराउंड द वर्ल्ड बिगॅन इन द अर्ली 20th century. Momentum for its actual creation was not until the 1950s. In 1954, Egypt started plans to build the Aswan High Dam to collect and control water from the Nile River. The initial plan for the dam's construction would have flooded the valley containing the Abu Simbel temples and scores of ancient Egyptian
artifacts to protect the temples and artifacts. UNESCO launched an international campaign in 1959 that called for the dismantling and movement of the temples to higher ground. The project cost an estimated US dollars 80 million, dollars 40 million of which came from 50 different countries. Because of the project's success, UNESCO and the International Council on Monuments and Sites initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. जागतिक वारसा स्थळांचा इतिहास. जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याची कल्पना 20व्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वात आली. मात्र 1950 सालापर्यंत ती प्रत्यक्षात यायला चालना मिळाली नव्हती. 1954 मध्ये इजिप्तने नाईल नदीचे पाणी नियंत्रित करण्यासाठी आणि अडवण्यासाठी अस्वान हाय धरण बांधण्याची योजना आखली. धरण बांधण्याच्या मूळ योजनेमुळे अबू सिम्बल मंदिरे आणि असंख्य प्राचीन इजिप्शियन कलाकृती स्थित असलेली दरी पाण्याखाली जाणार होती. ही मंदिरे व कलाकृती संरक्षित करण्यासाठी युनेस्कोने 1959 मध्ये एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली, ज्याद्वारे मंदिरे उतरवून एका उंच ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 80 मिलियन अमेरिकी डॉलर्स इतका झाला, ज्यातले 40 मिलियन डॉलर्स 50 वेगवेगळ्या देशाकडून जमा झाले. या प्रकल्पाच्या यशानंतर युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे परिषद इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साइट्स यांनी सांस्कृतिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण करण्यासंबंधीचा एक मसुदा तयार केला. Shortly thereafter, in 1965, a White House conference in the United States called for a World Heritage Trust to protect historic cultural sites, but to also protect the world's significant natural and scenic sites. Finally, in 1968, the International Union for Conservation of Nature developed similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. Following the presentation of these goals, the Convention concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO's General Conference on November 60, 1972. त्यानंतर लवकरच म्हणजे 1965 मध्ये अमेरिकेत एका व्हाईट हाऊस परिषदेमध्ये जागतिक वारसा विश्वस्त संस्था म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट स्थापन करण्याची मागणी केली गेली, ज्या अंतर्गत ऐतिहासिक स्थळाबरोबरच जगातील महत्त्वाच्या व निसर्गरम्य स्थळांचेही संरक्षण करण्यात येईल. अखेर 1968 साली आंतरराष्ट्रीय निसर्गरक्षक संघाने इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर तत्सम उद्दिष्टे तयार केली आणि 1972 मध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम येथील मानवी पर्यावरण विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट ती सादर केली. या उद्दिष्टांचे सादरीकरण झाल्यानंतर युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेने 16 नोव्हेंबर 1972 या दिवशी जागतिक सांस्कृतिक व
नैसर्गिक वारसा संरक्षणाचा प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज जनरल कॉन्फरन्स याचा स्वीकार केला. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Site. The committee meets once a year and consists of representatives from 21 state parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. The state parties are then responsible for identifying and nominating new sites with their territory to consider for inclusion on the World Heritage List. जागतिक वारसा समिती. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कोणती ठिकाणे समाविष्ट केली जावीत याचे प्रमुख अधिकार जागतिक वारसा समितीकडे आहेत. या समितीची बैठक वर्षातून एकदा होते आणि त्यामध्ये जागतिक वारसा केंद्राच्या सर्वसाधारण कायदेमंडळाने सभेने वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली 6 वर्षाच्या कालावधीसाठी निवडलेल्या 21 राज्य पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग असतो. आपल्या प्रदेशातील नवीन स्थळे शोधून त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विचार केला जावा यासाठी नामांकन नामनिर्देशन करण्याची जबाबदारी या राज्य पक्षांची असते. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. देअर आर 5 steps in becoming a World Heritage Site. The first of which is for a country or state's party to take an inventory of its significant cultural and natural sites. This is called the tentative list and it is important because nominations to the World Heritage List will not be considered unless the nominated site was first included on the tentative list. Next, countries are then able to select sites from their tentative list to be included on a nomination file. The third step is a review of the nomination file by 2 advisory bodies consisting of the International Council on Monuments and Sites and the World Conservation Union, who then make recommendations to the World Heritage Committee. The World Heritage Committee meets once a year to review these recommendations and decide which site will be added to the World Heritage List. The final step in becoming a World Heritage Site is determining whether or not a nominated site meets at least one of 10 selections criteria. If the site meets these criteria, it can then be inscribed on the World Heritage List. Once a site goes through this process and is chosen, it remains the property of the country on whose territory it sites, but it also becomes considered within the international community. जागतिक वारसा स्थळ कसे ठरते म्हणजे या ठिकाणी बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट जागतिक वारसा स्थळ कसे ठरते. जागतिक वारसा स्थळ ठरविण्याचे 5 टप्पे आहेत. प्रथम टप्पा म्हणजे एखाद्या देशाने किंवा राज्य पक्षाने आपल्याकडील लक्षणीय सांस्कृतिक व नैसर्गिक स्थळांची संपूर्ण यादी तयार करणे. याला प्रायोगिक किंवा तात्पुरती यादी म्हणतात. ही यादी अतिशय महत्त्वाची असते कारण एखाद्या नामांकित स्थळांचा
जर प्रथम या प्रायोगिक यादीमध्ये समावेश केलेला नसेल तर जागतिक वारसा यादीसाठीच्या नामांकनामध्ये तिचा विचार केला जात नाही. त्यानंतर प्रत्येक देश आपल्या प्रायोगिक यादीतून नामांकन फाईलमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही स्थळे निवडतो. तिसऱ्या टप्प्यात जागतिक स्मारके व स्थळे परिषद म्हणजेच इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स आणि जागतिक संरक्षण संघाच्या वर्ल्ड हेरिटेज कमिटी 2 सल्लागार समित्या या नामांकन फायलीचे परीक्षण करतात आणि जागतिक वारसा समितीकडे आपल्या शिफारशी पाठवतात. जागतिक वारसा समिती आपल्या वार्षिक बैठकीमध्ये या शिफारशींचे अवलोकन करतात आणि कोणती स्थळे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करता येतील हे ठरवतात. जागतिक वारसा स्थळ बनण्याचा शेवटचा टप्पा म्हणजे प्रस्तुत नामांकित स्थळ हे 10 निवड निकषापैकी किमान एक निकष पूर्ण करते की नाही हे तपासणे. या स्थळाने जर निकष पूर्ण केले तर जागतिक वारसा यादीमध्ये तिचे नाव नोंदवले जाते. एखादे स्थान या संपूर्ण प्रक्रियेतून निवडले गेल्यानंतर ते ज्या भागात आहे त्या देशाची मालमत्ता तर असतेच, परंतु आंतरराष्ट्रीय समुदायाचाही महत्त्वपूर्ण भाग म्हणून ते गणले जाते. टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. ॲज ऑफ 2009 there are 890 World Heritage Sites that are located in 148 countries map. 689 of these sites are cultural and include places like the Sydney Opera House in Australia and the historic center of the Vienna in Austria, and 176 are natural and feature such locations as the US Yellowstone and Grand Canyon National Parks. 25 of the World Heritage Sites are considered mixed. Example given: natural and cultural. Peru's Machu Picchu is one of these. Italy has the highest number of World Heritage Sites with 44. India has 36, 28 cultural, 7 natural and 1 mix. World Heritage Sites. The World Heritage Committee has divided the world countries into 5 geographic zones, which include 1 Africa, 2 Arab states, 3 Asia Pacific including Australia and Oceania, 4 Europe and North America, and 5 Latin America and the Caribbean. जागतिक वारसा स्थळांचे प्रकार. 2009 पर्यंत गणना केलेली 148 देशांमध्ये नकाशा स्थित असलेली एकूण 890 जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यातील 689 स्थळे सांस्कृतिक आहेत, ज्यात ऑस्ट्रेलियातील सिडनीचे ऑपेरा हाऊस आणि ऑस्ट्रेलियातील व्हिएन्ना येथील ऐतिहासिक केंद्र हिस्टॉरिक सेंटर याचा समावेश होतो. 176 ठिकाणे नैसर्गिक आहेत. उदाहरणार्थ अमेरिकेतील येलोस्टोन आणि ग्रँड कॅनन नॅशनल पार्क्स. जागतिक वारसा स्थळापैकी 25 ठिकाणे संमिश्र आहेत. पेरूचे माचू पिच्चू हे त्यापैकी एक आहे. इटलीमध्ये सर्वाधिक म्हणजे 44 जागतिक वारसा स्थळे आहेत. भारतात 36, 28 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र स्थळे आहेत. असे एकूण 36 स्थळे भारत देशामध्ये आहेत. जागतिक वारसा समितीने जगातील देशांची
5 भौगोलिक प्रदेशामध्ये विभागणी केली आहे. ती अशी: 1 आफ्रिका, 2 अरब राष्ट्रे, 3 आशिया पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया व ओशियानियासहित 4 युरोप व उत्तर अमेरिका आणि 5 लॅटिन अमेरिका व कॅरिबियन. वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन अ डेंजर list like many natural and historic cultural sites around the world. Many World Heritage Sites are in a danger of being destroyed or lost due to war, poaching, natural disasters like earthquakes, uncontrolled urbanization, heavy tourist traffic, and environmental factors like air pollution and acid rain. World Heritage Sites that are in danger and inscribed on a separate list of World Heritage Sites in danger, which allows the World Heritage Committee to allocate resources from the World Heritage Fund to that site. In addition, different plans are put into place to protect and or restore the site. If however a site loses the characteristics which allowed for it to be originally included on the World Heritage list, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. To learn more about World Heritage Sites, visit the World Heritage Center's website at www.unesco.org. धोक्यात असलेली जागतिक वारसा स्थळे. जगभरातील कित्येक नैसर्गिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थानाप्रमाणे अनेक जागतिक वारसा स्थळांना आज धोका निर्माण झाला आहे. युद्धे, अतिक्रमण, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा अफाट शहरीकरण, पर्यटकांचे प्रचंड लोंढे आणि हवेचे प्रदूषण, आम्लवर्षा म्हणजेच ॲसिड रेन यासारखे पर्यावरणीय घटक यामुळे ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा संकटात असलेल्या जागतिक वारसा स्थळांना धोक्यात असलेली जागतिक वारसा स्थळे नावाच्या स्वतंत्र यादीमध्ये नोंदवले जाते आणि जागतिक वारसा समिती जागतिक वारसा निधीतून अशा स्थळांना विशेष संसाधने पुरवते. त्याशिवाय या स्थळांचे संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. तरी देखील एखादे स्थळ ज्या लक्षणीय कारणामुळे मूलतः जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले होते ती वैशिष्ट्ये नष्ट झाली असल्यास जागतिक वारसा समिती ते नाव यादीतून वगळू शकते. जागतिक वारसा स्थळाविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी जागतिक वारसा केंद्राच्या www.unesco.org या संकेतस्थळाला भेट द्या. स्टुडंट फ्रेंड्स, you solve the English workshop in your notebook. Thanks for watching my video. I am stop here. Thank you very much.